शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि संजूभाऊ गायकवाड आपल्या सोबत आपण त्यांची थेट बातचीत करणार। अर्जुनजी, 8वी टर्म आहे तुमची आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण अध्यक्षांची निवड होणार आहे, यानंतर राज्यपालांचं अभिभाषण सुद्धा होणार आहे। आजचं कामकाज नेमकं कशा पद्धतीने चालेल असं वाटतं? नाही, आता रूटिंग हाऊस आहे हाच, त्याला काय म्हणजे फार नाविन्य काही त्यामध्ये नाही। ठरल्याप्रमाणे राज्यपाल महोदयांचं अभिभाषण होईल, विश्वासदर्शक ठराव होईल आणि त्यानंतर सुरळीत कामकाज सुरू होईल। आजचा दिवस आहे आणि नंतर मग 16 तारखेपासून रेग्युलर हाऊस सुरू होईल। पंतप्रधान विमा सखी योजना लॉन्च करतायत आणि ही जी योजना आहे ती लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर असल्याची सुद्धा आता चर्चा आहे आणि महिलांना 7,000 रुपये मिळणार आहेत महिन्याला। कसं पाहता याकडे? अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महिलांना अत्यंत दिलासा आणि महिलांचं महत्त्व आणि महिलाला आत्मनिर्भर करणारी ही योजना देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी लॉन्च जवळपास आता केलेली आहे, त्याची घोषणा केलेली आहे। मला असं वाटतं की महिलाला 7,000 रुपये महिना हा आणि 1,500 रुपये महिना तो जो मिळणार लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, खरं तर हा खूप मोठा जागतिक पातळीवर सर्वात मोठा विषय हा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे आणि यातून निश्चितपणे महिला आत्मनिर्भर होतील आणि एक महिला, आपण असं म्हणतो एक महिला सुधारली की संपूर्ण घर सुधारतं। मला असं वाटतं की महिला संपूर्ण भारताला या योजनेच्या माध्यमातून पुढे घेऊन जातील आणि उद्धार करतील। याचा प्रचार प्रसार तितक्याच जोरात केला जाईल, 100% केला जाईल। लाडक्या बहिणी एवढाच हा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी केला जाईल। नक्कीच आपल्यासोबत संजू भाऊ आहेत, आपण त्याची बातचीत करणार आहोत। भाऊ, या योजनेकडे नेमकं कसं पाहता? कारण गावाखेड्यामधून तुम्ही आमदार राहिलेले आहात आणि लाडक्या बहीण योजनेला जो प्रतिसाद मिळाला त्याहून जास्त प्रतिसाद या योजनेला मिळेल? नक्कीच मिळणार आहे, कारण जगामध्ये अशा प्रकारचा निर्णय कुठल्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी किंवा राष्ट्राध्यक्षांनी घेण्याचं धाडस केलं नाही। एवढं मोठं धाडस प्रधानमंत्री या ठिकाणी करीत आहेत आणि ज्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा छोटासा दिलासा त्या परिवाराचं मध्ये अनुमाग्र बदल आणतो तर 7,000 रक्कम ही खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे सामान्य महिला असतील, विधवा महिला असतील, परित्यक्त्या महिला असतील, यासोबत ज्या कुटुंब चालवणाऱ्या महिला असतील त्या महिलांना खूप मोठा आधार हा या ठिकाणी होणार आहे। बंगल्यावर काल रात्री पण खलबतं सुरू होती आणि कोणती खाती कुणाला द्यायची याबद्दल देखील चर्चा होती। गृह खातं खरं तर मागितलं होतं पण त्या ऐवजामध्ये महसूल खातं मिळेल अशी सुद्धा चर्चा आहे। नाही, आता तिन्ही पक्षांच्या नेत्यांची तर या वाटपाबद्दल कोणाला द्यायच्यावर चर्चा होणारच आहे ना। शेवटी मंत्रिमंडळ स्थापित करायचं असल्यामुळे कोणाला प्राधान्य द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे ठरणारच आहे। उद्धव ठाकरेंवरती प्रकाश महाजन यांनी टीका केली, म्हटलं दारोदारी फिरायची वेळ आली आता त्यांच्यावरती, त्यांनी हिंदुत्व सोडलं, चर्चा होऊ लागली आता हिंदुत्वाची। हे तर महाराष्ट्राने दाखवून दिलं ना, त्यांनी जे हिंदुत्व सोडलं त्याचा परिणाम आज 20 जागावर ते आले, हे जनतेने दाखवून दिले त्यांना। EVM बाबत ज्या पद्धतीनं विरोधक आक्रमक होत आहेत, तुम्ही काय म्हणाल याला? कारण काल पण आपण पाहिलं की मार्कडवारी या ठिकाणी शरद पवार गेले होते, आजही त्याबाबत चर्चा सुरू आहेत। बॅलेटवर निवडणुका घ्या वारंवार बोललं जात आहे, निवडणूक आयोगामध्ये जात आहेत, जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी याचिका दाखल केली कोर्टामध्ये, काय म्हणाल? जे पराभव झाले त्यांना पराभव पचवता येत नाही। शरद पवार सारख्या देशाच्या मोठ्या नेत्यांना असं शोभत नाही। 6 महिन्याआधी अजितदादा हरले तेव्हा EVM चांगली होती आणि आता एकदम अचानक EVM खराब झाली, त्याच्यामुळे हे सगळे यांचे रडीचे डाव आहे, ही सगळी नाटकं आहेत, याच्यामध्ये काही तथ्य नाही। लोकांचा मतदारांचा गैरसमज पसरण्याचं काम आहे। अनेक ठिकाणी कट टू कट फाईट त्या ठिकाणी झाल्या, 100-150 मतांनी काही आमदार जिंकले, त्याच्यामुळे EVMला दोष देणं हे या लोकांचं दिवाळखोरीचं लक्षण आहे। एक बातमी आली आहे न्यूजपेपरमध्ये की एकनाथ शिंदेंना गृह खातं मागितलं होतं आणि त्यांना जर गृह खातं द्यायचं असेल तर भाजपकडून बी प्लॅन सुद्धा तयार होता, याकडे नेमकं कसं पाहता? नाही, आता ह्या ज्या तुमच्या ऐक्यू गोष्टी ह्या आमच्या आम्हाला त्याची काही माहिती नाही आहे, परंतु आमचे नेते सक्षम आहेत, योग्य ते निर्णय घेतील। धन्यवाद अर्जुनजी। मला त्यात एक वाटतं की आता ही जी विमाश्री योजना आणतात 7,000ची, ही लाडक्या बहिणीप्रमाणेच राबवली गेली पाहिजे। यामध्ये शर्ती अटी जर फार टाकल्या तर मग खूप मोठा स्लॅब त्यामध्ये कमी होईल। तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली त्याच पद्धतीनं पंतप्रधान लाडकी बहीण योजना ही सरसगट केली तर यापेक्षा वेगळा आनंद आम्हाला मिळू शकेल। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।